कलर बघू शकता कशी वाटते ती बघा. मी तर ही भातासोबत एन्जॉय करतो. तुम्ही पण अशी घरी डाळ बनवा. तर नमस्कार मंडळी, मी रोहित स्वागत करते एका न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, तुम राईट डाळ, भाताची डाळ तर तुम्हाला माहीत असेल, तर सगळ्यांची आवडती डाळ आहे भाताची डाळ. तर तर आज मीच त्याचं एक व्हर्जन केलं, एक न्यू 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 स्टाईलमध्ये. तर आमच्या हॉटेलमध्ये शेगलाची पानं आली होती, तर ती मी डाळीमध्ये घातली आणि त्याची मी डाळ बनवली. एवढी अप्रतिम लागते ना डाळ ती, तुम्ही एकदा ट्राय करा. मी त्याचा एक व्हिडिओ क्लिप बनवला आहे, तर तुम्ही नक्की बघा. चला तर तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ. गॅस ऑन करून कढाईमध्ये सर्वप्रथम तेल घाला. 1 टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी मोहरी आणि थोडस जिरं ऍड करा. मोहरी फडफडायला लागली की त्याच्यात थोडासा कढीपत्ता घाला. त्यासोबतच थोडस लसूण बारीक चिरलेली घाला. थोडीशी लसूण ब्राऊन कलर म्हणजे लाल कलर झाली की त्याच्यात 2 उभे चिरलेले मिरचे घाला आणि त्यांना मिक्स करा. चांगलासा स्मेल आला की त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा घाला. 1 कांदा आहे. कांदा घातल्यावर त्याला मिक्स करा चांगलं. कांदा जरासा शिजल्यावर त्याच्यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घाला. आणि त्याला मस्त असं ढवळा. कांदा जास्त शिजता कामा नाही, नाहीतर त्याचा कडूपणा येईल डाळीला. टोमॅटो हा जास्त शिजवू नका, थोडासा हलकाच ढवळा कांद्यामध्ये आणि त्याच्यात थोडीशी हळद घाला. हळद घालून मस्त असं मिक्स करा. नंतर या तडक्यामध्ये ही शेगल्याची पानं ही कुठेही अवेलेबल असणार. आता कोणाकडनं तरी मागवून घ्या आणि या तडक्यामध्ये घाला. ही मी आधीच धुवून घेतली होती. ही आता कोकणात कुठे पण अवेलेबल आहेत. आणि हा तडका म्हणजे शेगल्याची पानं थोडीशी शिजल्यावर अशी चांगले मिक्स करा आणि जास्त काळी करू नको, थोडी हिरवीच ठेवा. आणि त्याच्यानंतर यामध्ये मी आधीच तूर डाळ ही बॉईल करून ठेवली होती, ही त्याच्यात टाका आणि मस्त मिक्स करा. या डाळीमध्ये मी 1 कप पाणी ऍड करत आहे. आता डाळ ठीक होणार. 1 कप पुरे आहे. ही डाळ जरा जाडत असली तर चांगली लागते. ही आपण डाळीमध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि मिक्स करा आणि याला असंच ठेवा. तो 5-10 मिनिटं शिजवा डाळीला उकळी आल्यानंतर त्याच्यात हे थोडस खोबरं ऍड करा. खोबरं टाका. खोबऱ्याने जरा थिकनेस येतो आणि डाळ पण चांगली लागते. आणि ही डाळ जास्त पातळ करू नका, अशी ही जाड ठेवा. तुम्ही बघू शकता एवढी जाड ठेवा डाळ, तर ती जेवतानाच खायला चांगली लागते. कलर बघू शकता कशी वाटते ती बघा. मी तर ही भातासोबत एन्जॉय करतो. तुम्ही पण अशी घरी डाळ बनवा आणि कमेंट करून सांगा की ही डाळ तुम्हाला कशी ट्राय वाटते. करा. आईला, बहिणीला, वाईफला
किंवा आपल्या गर्लफ्रेंडला माझा व्हिडिओ दाखवा आणि ती डाळ करून खावा आणि कशी डाळ आहे ती सांगा, टेस्ट करा आणि असंच आणि डाळ आवडल्यास नक्की मला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.